नमस्कार मित्र, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आपण शेतात आलेलो आहोत फेरफटका मारायला. आणि आपण हे समोरून ठिबकचे पाईप टाकून आपल्या समोरच्या रानामध्ये उसाला पाणी सोडलेलं आहे. हे आपण ठिबकने भिजवतोय. 15 दिवसापूर्वीचा ऊस आहे मित्रांनो. आणि ह्याला पाटानं भिजवता येत नाही मित्रांनो. काय होतंय तर पाटाने भिजवायला चालू केलं, ही जी माती ती सगळी खेंगाळून खाली जाते किंवा वाहून जाते. आणि ह्याच्यामुळं काय होतं मित्रांनो, हे जे ऊस आहेत हे ऊस उघडे पडतात. त्याच्यामुळं ऊस चांगले येत नाहीत. त्याच्यामुळे आपण ठिबकनं चालू केलेलं आहे पाणी. तुम्ही पाहू शकता, फक्त मी तासभर भिजवलं आहे मित्रांनो. हे फक्त तासभर. आणि ह्याचा ओलावा बघू शकता. आणि ऊस कसा आहे तो पण बघू शकता मित्रांनो तुम्ही. हे बघा आपलं रामफळाचं झाड आहे. झाड केवढे आहे बघा. आणि ह्याला फळ किती लागले बघा तुम्ही मित्रांनो. हे बघा, हे बघा फळ. हो का, कसलं फळ आहे हे बघा फळ. आणि ह्याला एक सिस्टीम केली मित्रांनो. आपल्या ठिबकच्या पाईपाला इथे एक होल केलं आहे मी, म्हणजे तुटी केली आणि ही अशी चालू केली. बरोबर इथं पाणी पडायला चालू होतं. आणि ह्याची कटिंग केली मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल किंवा वाळलेलं वाटत असेल, पण ह्याची कटिंग केली मित्रांनो मी. हे बघा पाणी पडायला चालू होतं. मी जेव्हा ऊसाला पाणी देईल तेव्हा ॲटोमॅटिक पाणी जातं मित्रांनो. त्याला तुटी सिस्टीम केली. जेव्हा फुल भरल तेव्हा बंद करून टाकणार आपण. भरपूर ठिकाणी मित्रांनो ऊस उगवलेला नाही आपला. आपण ते समोरचं जे बेनं दिसते ते आपल्या मित्राचं आहे. ते बेनं आणून आपण परत ऊस लावणार आहोत जिथं उगवलं नाही तिथं. हे बघा झाडं बांधावाची. आपण ह्याला दरवर्षी कापतो, दरवर्षी. तरी पण एवढी झाडं येतात मित्रांनो. आणि बांध आपल्याला मोठा ठेवावा पण लागतो. हे बघा, आपला बांध पाहायचा असेल तर बघू शकता कुठपर्यंत बांध आहे आपला. हे बघा, कारण हे जे तुकडे आपलं चिवडी तुकडं म्हणतो आम्ही याला. पावसाळ्यात अक्षरशः जसा पाऊस लागला कंटिन्यू पाणी व्हायला चालू होतं मित्रांनो इथून. म्हणजे जमिनीत ह्याच्या खाली पाणी मुरतच नाही, पाणी साठवणूक होते. हे रान जानेवारी फेब्रुवारीपर्यंत आपले वापरायचे येत नाही, कारण टोटल चिखल असतो मित्रांनो त्याच्यामध्ये. हे बघा, हे पण आपले झाड आहेत आंब्याचे. हे बघा रामफळ मित्रांनो, कसलं भारी आले. तिथे एक आहे आणि त्याच्यावर एक आहे, ते बघा तिथं पाहू शकता तुम्ही. हे सगळे आंबे आपलेच आहेत. दरवर्षी आंब्याला आंबे येतात सगळ्या आंब्यांना. हे बघा पाण्याचं प्रेशर बघा, जवळपास 100 मीटर अंतर आहे, तरी पण प्रेशर बघा पाण्याचं मित्रांनो. हे आंबे बघा तुम्ही, हे आमच्या आजोबांनी लावलेले आंबे आहेत. हा अलीकडला गावरान आंबा आहे, भयंकर गोड आंबा आहे. त्याला कालच पाणी दिलेलं आहे मित्रांनो मी. हे 2 आंबे आहेत मित्रांनो ॲक्च्युअलमध्ये. हा जो आहे हा नीलम आहे आणि हा गावरान आहे, पाहू शकता. नीलम आंबा जो आहे ना, कच्चा खायला एवढा गोड लागतो विचारूच नका तो मित्रांनो. आणि विहिरीवर हे समोरचं सगळं तुकडं भिजतंय, प्लस हे पण भिजतंय मित्रांनो. सिस्टीम केली आपण, एकदा मोटर चालू केली की दोन्ही तुकडे एकदाच भिजते. तर हा बघा, हा गेल्या वर्षी लावलेला आंबा आहे मी. हा रत्नागिरीहून आंबा आणला आहे.
ह्या वर्षी याला तोर काय आलेला नाही, पण पुढच्या वर्षी नक्की येईल. हा केशर आहे, हा गावरान आंबा आहे मित्रांनो. आणि हा पण गावरान आंबा आहे. आणि समोरची ज्वारी दिसते ना, हे पण आपलीच आहे. हे आतमध्ये चुलती कंपनी ती आपली सगळी. जेव्हा एप्रिल मे मध्ये कडक उन्हाळा पडतोय ना, तेव्हा सगळ्या विहिरींचं पाणी कमी येतं आहे. मग त्या टायमाला पाटानं ऊस भिजून शक्य नसते. मग अशा वेळेस ठिबक कामाला येते आपल्याला. कमी पाण्यामध्ये सगळा ऊस भिजते. पुन्हा जे ठिबकचं पाणी आहे जमिनीच्या आरपार मुरतं आहे मित्रांनो, त्यामध्ये ओलावा जास्त दिवस टिकतं ठिबकचा. पाटाचं कसं आहे, एकदा सोललं पाणी खाली वाहून गेलं, त्यासोबत माती वाहून जाणार, ऊस उघडे पडणार, संपलं. पण हे सरी संपली पुन्हा नंतर आठवड्यानेच ह्या सरीला पाणी येणार. बघा ओलावा तर सफिशियंट झालेला आहे. मी तुम्हाला ओलावा दाखवतो इथला खालचा. हे बघा, फक्त 2 तासामध्ये एवढं ओलं झालं आहे. फक्त 2 तासामध्ये बघू शकता तुम्ही. आणि आमच्याकडे 16 तास लाईट आहे मित्रांनो. कशामुळे माहीत नाही, पण 16 तास लाईट आहे. आणि आपले दोन्ही बोर 16 तास चालतात. आता पण चालतात, एप्रिल मे मध्ये पण चालतात. गेल्या वर्षी एवढा कडक उन्हाळा होता मित्रांनो, तरी पण आपले दोन्ही बोर 16 तास चालले. हे बघा, हा रिटर्नवाला आहे आपला खराब झाला आहे. पूर्णपणे बंद आहे, तरी पाणी पडायला चालूच आहे मित्रांनो. आपण विहीर बघू शकता. ही आपली विहीर आहे. ह्याच्यामध्ये ठिबक हातरले, समोरचे तुकडं दिसतंय ह्याच्यामध्ये ठिबक हातरले. पण वरून इथपर्यंत ठिबक न भिजणं अवघड आहे मित्रांनो थोडंसं. मग आपण काय केलं, निम्यातून आडवी लाईन हातरली. तर ही जी साईड आहे खालची ही भिजवून घेतली आपण. आपल्या वरची साईड भिजवायची, त्यासाठी तिथं बोर आहे आपलं. पोल दिसतो ना, पोलपाशी बोर आहे. ते बोर चालू करायचं. बोरचं पाणी असं वर जाणार, तिथून ठिबकनं भिजत खाली येणार. हे आपण उद्या भिजवणार आहोत. तर चला तर मित्रांनो, आपण हे ठिबक चालू केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता पाणी पण येत आहे. जर आपण इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.